Hello everyone. We had started dental products. So you all know poor dental health is a problem in all over the countries, and mostly in India this problem is very common. So in this chapter we are studying that ingredients which are used, that is the agents which is used for the dental disorders, that is that anti-caries agents means जे काय कॅविटीज ह्या काही फॉर्म होतात टीथमध्ये. कशा कॅविटीज फॉर्म होतात आपण बघितलं. वेन यू ईट फूड त्याचे पार्टिकल्स राहतात ह्याच्यामध्ये तोंडामध्ये. देन तुम्ही त्याच्यानंतर परत काहीतरी खाल्लं तर त्या फूडमध्ये असणारी शुगर आणि कार्बोहायड्रेट त्याच्या बॅक्टेरियावरती काय होते, रिॲक्ट होते त्या बॅक्टेरियासोबत आणि तिथे ॲसिड फॉर्मेशन करत असते. त्याच्यामुळे तिथे कॅविटीज फॉर्म होतात. मीन्स ती जी तुमची दाढ दुखत असते किंवा माऊथमधून बॅड ओडर येत असतो तो त्याच्यामुळे होत असते. आणि मोस्टली काय असतं की नाईट टाईमला दिवसभर तुमच्या तोंडाची मूवमेंट होत असते, तुम्ही खात असता, पाणी पित असता, बोलत असता, बट ॲट नाईट टाईम देअर इज नो मूवमेंट ऑफ युअर माउथ. नाईट टाईमला माउथची कोणत्याही प्रकारची मूवमेंट होत नाही. आणि त्यावेळेला नाईट टाईमलाच काय होत असतं, बॅक्टेरिया जे काही आहेत हे ग्रो होण्याचे जास्त चान्सेस असतात. सो इट इज मस्ट दॅट यू शूड कंपल्सरी डू द ब्रश ओके बिफोर गोईंग टू द बेड. देन इन दिस चॅप्टर आपण काय बघितले, पहिले अँटीकॅरीज ॲब्रेझिव्ज म्हणजे काय असतात ते बघितले आपण. ॲब्रेझिव्ज मीन्स की हे प्रिपरेशन मीन्स दीज आर द प्रिपरेशन्स दे आर यूज्ड बाय द डेंटिस्ट इन क्लिनिंग अँड पॉलिशिंग द टीथ. देन वी हॅड सीन ह्या चॅप्टरमध्ये आपण कोणते एजंट बघितले, अँटीकॅरीज एजंट्स बघितले. क्लासिफिकेशनमध्ये पहिली डेंटलची ॲनाटॉमी आपण बघितली होती. डेंटल प्रॉडक्ट्स म्हणजे काय आपण बघितले. क्लासिफिकेशनमध्ये आपल्या अँटीकॅरीज एजंटमध्ये सोडियम फ्लोराईड अँड स्टॅनस फ्लोराईड बघितले. आता अँटीकॅरीज म्हणजे आता कॅरीजचा मिनिंग काय होतो, कॅव्हिटीज. सो आता हे जे काय होतं अँटीकॅरीज एजंट्स कशासाठी यूज केले जातात की जे ॲसिड फॉर्म होतं त्याला रोखण्याचं काम हे अँटीकॅरीज एजंट्स करत असतात. देन त्याच्यानंतर क्लिनिंग एजंट्स बघितले. त्याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम डायबेसिक फॉस्फेट, सोडियम मेटाफॉस्फेट. त्याच्यातलं सोडियम मेटाफॉस्फेट बघितलं आपण आणि आज आपण कॅल्शियम फॉस्फेट डायबेसिक आहे ते बघणार आहोत. देन पॉलिशिंग एजंट्स त्याच्यामधला कॅल्शियम कार्बोनेट आपण बघितला. पॉलिशिंग एजंट्स व्हॉट दे डू, दे गिव्ह व्हाईटनेस टू युअर टीथ. देन वी हॅड सीन डिसेन्सिटायझिंग एजंट means there is influence of the heat and cold on your teeth. means काही गरम खाल्लं, खूप जास्त गरम खाल्लं किंवा खूप जास्त थंड खाल्लं. मीन्स काही लोकांना काय होतं, आईस्क्रीम वगैरे असे थंड पदार्थ आहेत एकदम किंवा खूप जास्त गोड पदार्थ आहेत ते खाल्ल्यानंतर दाढेमध्ये काय होतं, दुखतं. तुम्ही ॲडसुद्धा बघता टी व्हीवरती सेन्सिटिव्हिटीची की काही गोड खाल्ल्यानंतर, आईस्क्रीम खूप जास्त थंड खाल्ल्यानंतर दातातून झिणझिण्या येतात. मग त्याच्यासाठी सेन्सोडाईन टूथपेस्ट जी काही आहे, सेन्सोडाईन सेन्सिटिव्हिटी एक आहे टूथपेस्ट, ते टूथपेस्ट वापरली जाते त्याच्यासाठी. त्याच पेस्टमध्ये काय असतं, कंटेंट असतात हे झिंक क्लोराईड, स्ट्रॉन्टियम क्लोराईड, हे काय असतात तर सेन्सिटायझिंग एजंट्स असतात. देन आपण कंपाऊंड्समध्ये अँटीकॅरीज एजंट जे प्रिव्हेंट करतात फॉर्मेशन डेंटल कॅरीजचं, म्हणजे कॅव्हिटीज ज्या काही फॉर्म होतात त्या कॅव्हिटीजचं फॉर्मेशन ते प्रिव्हेंट करतात, त्याला अँटीकॅरीज एजंट्स असं म्हणतात. हे आपण बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये. देन आपण काल रोल बघितला फ्लुराईडचा. फ्लुराईड कसं इम्पॉर्टंट आहे, थ्रू वॉटर ते मिळत असतं. देन थ्रू फूड ऑल्सो गेट अँड इट्स अ कंटेंट ऑफ द पेस्ट. टूथपेस्ट जी काही आहे त्याच्यामध्ये फ्लुराईड असतं. देन वी हॅड सीन सोडियम फ्लुराईड बघितलं आपण, स्टॅनस फ्लुराईड बघितलं. देन आपण कॅल्शियम कार्बोनेट बघितलं. कॅल्शियम कार्बोनेट हे काय आहे, पॉलिशिंग एजंट आहे. इट गिव्स द व्हाईटनेस टू युअर टीथ ओके. देन त्याच्यानंतर मग आपण पॉलिशिंग एजंट्स बघितल्यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी जी काही आहे ती स्टार्ट केली होती, सोडियम मेटाफॉस्फेट आहे. सोडियम मेटाफॉस्फेट हे काय आहे, इट्स अ क्लिनिंग एजंट आहे. म्हणजे इट इज यूज फॉर क्लिनिंग द टीथ.
ऑर इट इज यूज कशासाठी, क्लीन करण्यासाठी टीथ, और स्टेन्स असतील, येल्लो स्टेन्स असतील, स्टेन कोणत्याही प्रकारचे असतील टीथवरती, ते स्टेन रिमूव्ह करण्यासाठी, मीन्स तुमच्या दातांवरती पिवळा कलर चढलेला असतो, दात पिवळे झालेले असतात, तो जो काही येल्लोइश लेअर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी सोडियम मेटाफॉस्फेट आहे हे यूज केलं जातं. सोडियम मेटाफॉस्फेट आणि डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट आहे, मीन्स त्याला डाय कॅल्शियम फॉस्फेट म्हणतात. सो प्रिव्हियस लेक्चरला सोडियम मेटाफॉस्फेट आपण बघितलं होतं. देन नेक्स्ट कंपाऊंड जे आपण चालू करतो त्याचं नाव आहे डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट. ओके, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट हे काय आहे, क्लिनिंग एजंट आहे, मीन्स इट इज used for that removing the stains and it is also a source of the calcium. Then see its chemical formula CaHPO4 हा काय आहे, त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर वेट काय आहे 136.06. आता CaHPO4 हा त्याचा अनहायड्रस फॉर्म झाला आणि डायहायड्रेट मीन्स CaHPO4 2H2O हा त्याचा हायड्रेट फॉर्म झाला, त्याला डायहायड्रेट फॉर्म झाला. CaHPO4 H2O इंटू H2O हा त्याचा काय झाला तर डायहायड्रेट फॉर्म झाला. हे काय आहे, कॅल्शियम, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट आहे. देन सी आता इथे डायबेसिक का म्हटलं आहे, इथे कॅल्शियम डबल आहे का तर नाही आहे, पण इथे काय असतं, ह्याचा डायहायड्रेट फॉर्म असतो, म्हणजे जो हायड्रस फॉर्म असतो त्याच्यामध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल आहेत हे डबल असतात, त्याच्यामुळे मग त्याला डाय कॅल्शियम म्हटलं. मीन्स इट इज कन्फ्युजिंग दिस डायबेसिक मीन्स डाय कॅल्शियम फॉस्फेट. आता सिनॉनिम जर बघितलं तर आपण इथे सिनॉनिम आहे त्याचं, डाय कॅल्शियम फॉस्फेट आहे, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आहे, देन कॅल्सी हायड्रोजन फॉस्फास आहे सिनॉनिम त्याचं. सो इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट दिस नॉमिनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड ओके ॲज डायकॅल्शियम फॉस्फेट इज समवॉट कन्फ्युजिंग, but see in the sense that these means 2 calcium okay instead of 1 की ते इथे काय असतो, it is here calcium present only 1, but in this case the prefix this di okay specifically di that is di, it refers to the number of hydrogens which have been replaced, okay, number of hydrogens which have been replaced rather than the number of calcium atoms present here. Then its synonym is calci hydrogen phosphate, calcium hydrogen phosphate, dicalcium phosphate हे काय आहे त्याचं सिनोनिम आहे. Then next its physical properties, it is an odorless powder okay, it is an odorless tasteless powder, white crystalline, it is an odorless tasteless with white crystalline powder आहे. Then it is insoluble, it is practically insoluble in water and 90% alcohol. Then it is freely soluble in dilute hydrochloric acid and nitric acid. Soluble, it is almost insoluble in water and alcohol, but it is soluble in dilute hydrochloric acid and nitric acid. Then it's a white crystalline powder. Then hydrated salt may lose water on exposure to air. This hydrated salt म्हणजे CaHPO4 2H2O हे काय झालं त्याचं हायड्रेटेड सॉल्ट झालं. दिस हायड्रेटेड सॉल्ट इज लॉस द वॉटर ऑन एक्सपोजर टू एअर, बट दिस अनहायड्रस सॉल्ट इज स्टेबल इन एअर. अनहायड्रस सॉल्ट जे काही आहे त्याचं मीन्स CaHPO4 हे अनहायड्रस सॉल्ट आहे. हे अनहायड्रस सॉल्ट काय असतं स्टेबल असतं. देन नेक्स्ट सी preparation method. So it is usually prepared by the action of neutral calcium chloride that is CaCl2 with disodium hydrogen phosphate. Disodium hydrogen phosphate. आता disodium hydrogen means here 2 molecules of sodium that is Na2. Hydrogen phosphate means HPO4. हायड्रोजन फॉस्फेट म्हणजे काय आहे HPO4 आहे. सो जनरली कसं प्रिपेअर करतात, हाऊ इट इज प्रिपेअर्ड, इट इज द ॲक्शन ऑफ न्यूट्रल कॅल्शियम क्लोराईड
CaCl2 with calcium chloride, it react with what? Disodium hydrogen phosphate. Here disodium means what? Two molecules, Na twice. Disodium hydrogen phosphate. Hydrogen phosphate is HPO4. Then there will be a formation of CaHPO4. means इथे काय होतं आता ह्या रिॲक्शनमध्ये, इथे जर तुम्ही बघितलं तर Ca प्लस येणार, Cl2 मायनस येणार. देन सी नाव बघा आता इथे काय येतं हे बघा, ह्या रिॲक्शनमध्ये बघा Ca प्लस येणार, Cl2 मायनस येणार. देन आता हे Na2 प्लस येणार, देन HPO4 मायनस येणार. बरोबर. मग काय होतं इथे, हा जो पॉझिटिव्ह आहे Ca प्लस हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह अट्रॅक्ट कोणाकडे होतो, हा पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतो निगेटिव्हकडे. म्हणून इथे फॉर्म काय झालं, CaHPO4 फॉर्म झालं. हे काय आहे, आपलं डायकॅल्शियम फॉस्फेट आहे. आणि इथे बघा आता Cl2 हा काय आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होणार. म्हणून इथे काय फॉर्म झालं, NaCl फॉर्म झालं. आलं लक्षामध्ये. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह जो काही आहे हा अट्रॅक्ट होणार निगेटिव्हकडे, म्हणून CaHPO4 फॉर्म झालं. CaHPO4 हे काय आहे, डायकॅल्शियम फॉस्फेट आहे, प्लस ट्वाईस NaCl. आता हे काय आहे, ट्वाईस NaCl म्हणजे काय, हे Na प्लस आणि Cl2 मायनस. सो इथे काय होतं, टू मॉलिक्युल्स ऑफ NaCl इथे फॉर्म होतो. सो हाऊ इट इज प्रिपेअर्ड, it is prepared by the action of neutral calcium chloride CaCl2 with disodium hydrogen phosphate. Disodium hydrogen phosphate means what, Na2HPO4 disodium hydrogen phosphate सोबत रिॲक्ट होतं. तेव्हा इथे काय फॉर्म होतं, CaHPO4. CaHPO4 म्हणजे काय आहे, डायकॅल्शियम फॉस्फेट प्लस सोडियम क्लोराईड, ट्वाईस NaCl इथे फॉर्म होतं. Then next see its chemical properties, how it is prepared. So when this compound, okay, dicalcium phosphate म्हणजे काय, CaHPO4, when it is treated with hydrochloric acid HCl सोबत जेव्हा हे ट्रीट केलं जातं, then it form monobasic calcium phosphate. मोनोबेसिक कॅल्शियम फॉस्फेट इथे फॉर्म होतं. सो इथे हिअर यू कॅन सी दिस सेम. आता CaHPO4 आहे, मीन्स Ca प्लस असतो, Ca प्लस असतो, HPO4 इथे मायनस असतो. देन वेट आय विल शो यू. बघा आता ह्या रिॲक्शनमध्ये Ca प्लस असतो, ओके, HPO4 हा मायनस असतो. देन सिमिलरली H प्लस असतो आणि Cl मायनस असतो. आता इथे काय फॉर्म होणार, हा जो आहे Ca हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह ह्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट टुवर्ड्स निगेटिव्ह. सो इथे फॉर्म झालं CaCl2. बरोबर. देन सी हा जो काही H आहे, HPO4 आहे, हा H आहे तो कुठे होणार, हे येणार परत. आता दोन मॉलिक्युल्स आहेत. सी बघा इथे कॅल्शियमचे इथे टोटल मॉलिक्युल्स आहेत, दोन आहेत मॉलिक्युल्स. एक मॉलिक्यूल आहे तो इकडे जातो, बरोबर, आणि एक आहे तो ह्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल इकडे येतो. सो CaH2PO4. H2 का, तर इथला एक H आहे, हा इथला एक H इथे येणार, म्हणून H2PO4 ट्वाईस इथे काय फॉर्म होतं, मोनोबेसिक कॅल्शियम फॉस्फेट इथे फॉर्म होतं, प्लस CaCl2 कॅल्शियम क्लोराईड इथे फॉर्म होतं. वेन इट इज ट्रीटेड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड मीन्स दिस our compound, that is dicalcium phosphate CaHPO4, two molecules of this CaHPO4 when it is treated with hydrochloric acid HCl सोबत जेव्हा हे ट्रीट केले जातात, then here will be a formation of monobasic calcium phosphate. monobasic calcium phosphate इथे फॉर्म होतो. सो दिस monobasic
H2PO4 ट्वाईस प्लस CaCl2 CaCl2 इथे फॉर्म होतं. सो ह्या काय झाल्या, ह्याच्या केमिकल प्रॉपर्टीज झाल्या. मेथड ऑफ प्रिपरेशन वी हॅड ऑलरेडी सीन. देन नेक्स्ट सी डोज स्टोरेज बघा आता त्याचं काय आहे ते. सिम्पल स्टोरेज इट शुड बी स्टोअर्ड इन वेल क्लोज कंटेनर. देन इट्स डोज इज 1 to 5 mg ओके डेली ॲज कॅल्शियम फॉस्फेट. मीन्स डिफिशियन्सी असेल कॅल्शियमची तर तिथे हे दिलं जातं. मीन्स इट इज गिव्हन ओरली ॲज अ सोर्स ऑफ द कॅल्शियम अँड फॉस्फरस इन कॅल्शियम डिफिशियन्सी स्टेट्स. कॅल्शियम डिफिशियन्सी असेल मीन्स प्रेग्नंट वुमन असेल और लॅक्टेटिंग मदर्स असतील. मीन्स लॅक्टेटिंग मदर्स मीन्स द मदर्स हू ब्रेस्ट फीड टू देअर बेबी. सो फॉर दॅट प्रेग्नन्सी वुमन लॅक्टेटिंग मदर्स दिज यूज ॲज अ सोर्स ऑफ द कॅल्शियम आणि फॉस्फरस टू दिस वुमन. ज्यांच्याकडे कमतरता असेल प्रेग्नंट वुमनमध्ये लॅक्टेटिंग मदर्समध्ये की कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल त्यांच्यामध्ये हे ओरली दिलं जातं. मीन्स इट इज गिव्हन ओरली ॲज अ सोर्स ऑफ द कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द कॅल्शियम डिफिशियन्सी स्टेट्स इन प्रेग्नन्सी अँड इन लॅक्टेशन ऑल्सो. then it is an ingredient of the toothpaste as a dentifrices. means it is a principal ingredient of toothpaste. टूथपेस्टमध्ये हा काय असतो, मीन्स अशा ज्या टूथपेस्ट आहेत की ज्या व्हाईटनेस प्रोव्हाइड करतात किंवा डेंटिफ्रायसेस म्हणून मीन्स अशा काम करतात ओके. त्या टूथपेस्टचा हा काय आहे इन्ग्रेडियंट आहेत. अँड सी इट इज मीन्स इन डेंटिस्ट्री म्हणजे काय तर डेंटिस्ट मीन्स टूथ रिलेटेड जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत. सो इट इज it is the ingredient of fluoride dentifrice means particularly that of sodium monofluorophosphate. हा इन्ग्रेडियंट कशाचा आहे, फ्लुरॉइड डेंटिफ्राईजचा इन्ग्रेडियंट आहे. देन इट इज ऑल्सो अन इन्ग्रेडियंट ऑफ द टूथपेस्टचा पण काय आहे हा इन्ग्रेडियंट आहे ॲज डेंटिफ्रायसेस. देन इट इज ऑल्सो गिव्हन ॲज अ सोर्स ऑफ द calcium and phosphorus in pregnancy and in lactating mothers also. It is given as a source of the calcium and phosphorus म्हणून. then हे कोणतं कंपाऊंड बघितलं आपण, डायकॅल्शियम फॉस्फेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट. फॉर्म्युला काय आहे त्याचा CaHPO4. सिनॉनिम काय आहे त्याचं कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्सी हायड्रोजन फॉस्फेट. देन वी हॅड सीन फिजिकल प्रॉपर्टीज. देन प्रिपरेशन बघितलं इट इज प्रिपेअर्ड बाय ॲक्शन ऑफ वॉट न्यूट्रल कॅल्शियम क्लोराइड विथ वॉट डायसोडियम हायड्रोजन फॉस्फेट. कॅल्शियम क्लोराइड इज रिॲक्ट विथ वॉट डायसोडियम हायड्रोजन फॉस्फेट दॅट इज डायसोडियम Na2HPO4. देन वी हॅड सीन इट्स केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. काय आहेत केमिकल प्रॉपर्टीज ह्याच्या, when it is treated with hydrochloric acid. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे काय HCl. when this calcium phosphate ओके डायकॅल्शियम फॉस्फेट जे काही आहे CaHPO4. सो when it is react with what हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl सोबत जेव्हा हे रिॲक्ट केलं जातं तेव्हा काय फॉर्म होतं इथे मोनोबेसिक कॅल्शियम फॉस्फेट इथे फॉर्म होतं. देन स्टोरेज आपण बघितलं. यूजेस काय बघितले आपण तर कॅल्शियम डिफिशियंट ज्या काही वुमन्स आहेत मीन्स प्रेग्नंट वुमन्स आहेत ज्यांच्यामध्ये काय आहे कॅल्शियम डिफिशियन्सी आहे त्यांच्यामध्ये आणि लॅक्टेटिंग मदर्समध्ये डायकॅल्शियम फॉस्फेट हे यूज केलं जातं. देन नेक्स्ट डिसेन्सिटायझिंग एजंट्स आहेत मीन्स दीज आर द डेंटिफ्रायसेस कंटेनिंग डिसेन्सिटायझर्स. आता डिसेन्सिटायझिंग एजंट्स म्हणजे काय, व्हॉट दे डू. These agents means desensitizing agents, they decrease the hypersensitivity of the teeth when applied to their outer surface. What they do decrease काय करतात hypersensitivity of the teeth decrease करतात when applied to their outer surface especially where erosion has occurred near the gum line. Then what they do they reduce the sensitivity of the teeth to heat and
कोल्ड. सेन्सिटिव्हिटी जी काही आहे टीथची ते रिड्यूस करतात. सो 2 कॉमन डिसेन्सिटायझर्स आर स्ट्रॉन्टियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड. हे कॉमन डिसेन्सिटायझर्स आहेत. सो डिसेन्सिटायझिंग एजंट्स म्हणजे काय? दीज आर द कंपाऊंड्स विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ सेन्सिटिव्ह टूथ. मीन्स जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं की काही खूप गरम खाल्ल्यानंतर, खूप थंड खाल्ल्यानंतर काय होतं, तर दातामधून काय होतं, दुखायला लागतात, पेनिंग होतं तिथे. मीन्स झिणझिणा येतात दातामधून, असं जे ॲड तुम्ही पण बघितली असेल. तर त्याच्यासाठी हे डिसेन्सिटायझिंग एजंट्स वापरले जातात इन द फॉर्म ऑफ टूथपेस्ट. म्हणजे समजा तुम्ही काय केलात, एखाद्या डेंटिस्टकडे गेलात, डेंटिस्टनं सांगितलं तुम्ही की खूप थंड खाल्ल्यानंतर दातामधून काय येतात, पेनिंग होतं, दुखतं दाढेमधून, तर तुम्हाला ते काय लिहून देणार, पेस्ट लिहून देणार, टूथपेस्ट लिहून देणार. सो ती मेडिकेटेड टूथपेस्ट तुम्हाला ते लिहून देतील आणि त्याच्यामध्ये काय असणार मग, हे डिसेन्सिटायझिंग एजंट्स मीन्स स्ट्रॉन्टियम क्लोराईड असेल, त्याच्यामध्ये झिंक क्लोराईड आहे, हे कंटेंट त्याच्यामध्ये असतील. डॉक्टरजी तुम्हाला पेस्ट देतील त्याच्यामध्ये. So these are what desensitizing agents. These are the compounds which are used in the treatment of sensitive tooth. Sometimes their tooth become sensitive to cold and heat. Means खूप जास्त गरम खाल्ल्यावरती किंवा खूप जास्त थंड खाल्ल्यावरती. आता काय होतं ह्याच्यामध्ये, ड्युरिंग द टूथ डिके ऑर इन टूथ एचे मीन्स टूथ डिके होतं, पेनिंग होतात, कॅव्हिटीज तिथे जेव्हा फॉर्म झालेल्या असतात, त्यावेळेला काय होतं, दिस परसेप्शन टू हीट अँड कोल्ड इज फेल्ड स्ट्रॉंगली. मीन्स तुमचं दात आहे ऑलरेडी दुखत असेल आणि तुमची दाढ काही आहे ऑलरेडी दुखत असेल किंवा तिथे कॅव्हिटीज निर्माण झालेले असतील, पोकळी निर्माण झालेली असेल, आणि अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही खूप गरम किंवा खूप थंड जास्त काही खाल्लं तर मग ते त्याचं सेन्सेशन आहे ते तुम्हाला लगेच जाणवायला लागतं, स्ट्रॉंगली जाणवायला लागतं. So these desensitizing agents, they are added in the dental preparations like toothpaste to reduce that sensitivity of the tooth to heat and कोल्ड. म्हणून हे डिसेन्सिटायझिंग एजंट्स आहेत, हे कशात ॲड केले जातात, टूथपेस्टमध्ये ॲड केले जातात. का टूथपेस्टमध्ये ॲड केले जातात, सेन्सिटिव्हिटी काय करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी ॲड केले जातात. एक्झाम्पल्स काय आहेत त्याची, स्ट्रॉन्टियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड. स्ट्रॉन्टियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस डिसेन्सिटायझिंग एजंट्स. व्हॉट दे डू, डिसेन्सिटायझिंग एजंट्स मीन्स व्हॉट, दीज आर द कंपाउंड्स. What for which purpose they are used? They are used for the sensitive tooth. Sensitive tooth साठी मीन्स तुमचा दात आहे, दाढ आहे ती दुखत असेल किंवा आधी कॅव्हिटी निर्माण झालेली असेल त्याच्यासाठी, आणि खूप जास्त गरम खाल्ल्यावरती किंवा खूप जास्त थंड खाल्ल्यानंतर पेनिंग होत असेल तुम्हाला, ओके, दातातून झिणझिणा येतं वगैरे असं जे बोलतात ते होत असेल, आणि मोस्टली काय होतं, तुमची दाढ ऑलरेडी दुखते आहे, पेनिंग होतं आहे, हलती आहे दाढ, तिथे पोकळी झाली आहे निर्माण, कॅव्हिटीज तिथे फॉर्म झालेली आहे, आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड जर खाल्लं तर ते पेनिंग जे काही आहे, परसेप्शन म्हणजे बोलतात त्याला, त्याचं जर सेन्सिटिव्हनेस होतं तुम्हाला लगेच जाणवायला लागतं. मीन्स स्ट्रॉंगली मीन्स प्रकर्षाने मीन्स तुम्हाला ते जास्त जाणवायला लागतं तेव्हा. आणि त्याच्यासाठीच मीन्स हे जे तुम्हाला जाणवणारी ही जी सेन्सिटिव्हिटी आहे, तुम्ही जास्त खूप गरम किंवा तुम्ही जास्त खूप थंड खाल्ल्यावर तुम्हाला होणारा जो त्रास आहे, जे पेनिंग आहे, ते पेनिंग रिड्यूस करण्यासाठी हे डिसेन्सिटायझिंग एजंट्स आहेत, हे टूथपेस्टमध्ये ॲड केले जातात. सो कोणते डिसेन्सिटायझिंग एजंट्स आहेत, स्ट्रॉन्टियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड. आता फर्स्ट काय आहे त्याच्यामध्ये, स्ट्रॉन्टियम क्लोराईड. स्ट्रॉन्टियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे SrCl4. SrCl4 इट इज फॉर्म्युला फॉर स्ट्रॉन्टियम chloride. Then molecular its weight is the 158.52. Then see its physical properties, it is occurs as a hexahydrate. It's a colorless, it is odorless, and it is occurs in the forms of white granules. Okay, means these granules, these are efflorescent in dry air, efflorescent in dry air. ड्राय एअरमध्ये ते काय होतात ग्रॅन्युल्स, त्याचं
एव्हापोरेशन होतं. देन डेलिक्वेसंट इन मॉइस्ट एअर. मॉइस्ट एअर असेल, मॉइस्ट एअर म्हणजे काय तर की मॉइश्चर सेन्सिटिव्ह एअर, जिथे काय असेल ह्युमिडिटी असेल, आर्द्रता जिथे जास्त असेल, वॉटरचं प्रमाण आहे हे एअरमध्ये खूप जास्त असेल, तिथे काय असतं हे डेलिक्वेसंट असतं, म्हणजे काय तर अतिशय सेन्सिटिव्ह असतं. then it is very soluble in the water and it is very soluble in water and alcohol आणि वॉटर दोघांमध्ये काय आहे सोल्युबल आहे हे. then see its aqueous solution is neutral. ह्याचं aqueous solution हे काय आहे न्यूट्रल असतं. then at 100 degree centigrade it loses water molecule and at 150 degree centigrade all its water H2O and when rapidly heated अनहायड्रस सॉल्ट जे काही आहे ते काय होतं मेल्ट होतं ह्याचं 868 डिग्री सेंटीग्रेडला. देअरफॉर इट शुड बी रिक्वायर्ड टू स्टोअर्ड इन द वेल क्लोज कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम एअर अँड मॉइश्चर. सो हे काय करायचं स्टोअर कशामध्ये करायचं वेल क्लोज कंटेनरमध्ये. दॅट कंटेनर शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम एअर अँड मॉइश्चर. देन इट्स युजेस आर it is used as a desensitizing agent in dentifrices. It is used as a dentifrice, as a tooth dentifrice at tooth temperature desensitizing agent म्हणून सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी. आता डेंटिफ्रायसेस म्हणजे काय की ही जी सगळी प्रिपरेशन डेंटल प्रॉब्लेमसाठी जी प्रिपरेशन्स यूज केली जातात त्याला डेंटिफ्रायसेस असं म्हणतात. सो आता काय आहे हे कंपाऊंड स्ट्रॉन्टियम क्लोराईड आहे. स्ट्रॉन्टियम क्लोराईड म्हणजे काय SrCl4. देन सी नाव इट ऑकर्स ॲज अ हेक्झाहायड्रेट फॉर्म. मॉलिक्युलर वेट काय आहे 158.52. देन हेक्झाहायड्रेट कलरलेस ओडरलेस इट्स white granules. These white granules are efflorescence in dry air and it is deliquescent in the moist air. Then it is very soluble in water and soluble in alcohol. Then its aqueous solution is neutral. Then at 100 degree centigrade it loses 5 molecules of water. Then at 150 degree centigrade it loses all its water and when it is rapidly heated, that anhydrous salt means that do not contain the water molecule. So at means when it is rapidly heated, it anhydrous salt is what हे काय होतं anhydrous salt it melts at 868 degree centigrade. Therefore it should be stored in well closed containers protected from air and moisture. Then its uses are it is used as a desensitizing agent यूज इन द डेंटिफ्रायसेसमध्ये यूज केलं जातं. देन नेक्स्ट कंपाऊंड आता आपण बघूया. नेक्स्ट कंपाऊंड काय आहे झिंक क्लोराईड. झिंक क्लोराईडचा केमिकल फॉर्म्युला काय आहे ZnCl2. देन इट्स सिनॉनिम इज द बटर ऑफ झिंक. देन इट्स मॉलिक्युलर वेट इज 136.29. मॉलिक्युलर वेट काय आहे 136.29. देन नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे त्याच्या इट्स अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. इट्स अँड ग्रॅन्युल्स ओके ओडरलेस क्रिस्टलाइन ग्रॅन्युल्स व्हाईट और नियरली व्हाईट. देन इट्स डेलिक्वेसेंट इन नेचर. इट इज व्हेरी सोल्युबल इन द वॉटर and it is freely soluble in 95% alcohol, that is ethanol and glycerin मध्ये. देन नेक्स्ट सी इट्स मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे ते आपण आता बघूया. झिंक क्लोराईड आहे. झिंक क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे ZnCl2. सो सिम्पल मेथड आहे प्रिपरेशनची. इट इज प्रिपेअर्ड बाय हिटिंग मेटॅलिक झिंक. मेटॅलिक झिंक म्हणजे काय Zn विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. मेटॅलिक झिंक आहे हे हीट कशासोबत केलं जातं कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत हीट केलं जातं until evaluation of hydrogen is complete. सो इथे काय फॉर्म होतं ZnCl2 आणि H2 हायड्रोजन ह्याच्यामधून काय होतो निघून जातो. हाऊ इट इज प्रिपेअर्ड इट इज प्रिपेअर्ड बाय हिटिंग वॉट मेटॅलिक झिंक दॅट इज Zn.
with what? Concentrated HCl, 2 molecules of HCl, that is हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत काय केलं जातं, हे हीट केलं जातं. दॅट टाईम व्हॉट हॅपन हिअर, आता Clचे 2 मॉलिक्युल्स आहेत, सो ZnCl2, झिंक क्लोराईड प्लस वॉटर प्लस एक्स्ट्रीमली सॉरी हायड्रोजन आहे H2 म्हणजे काय, हायड्रोजन इथे काय होत असतो तर इव्हॉल्व होत असतो. सो इट्स अ प्रिपरेशन मेथड आहे ही. देन नेक्स्ट इज स्टोरेज. इट शुड बी स्टोअर्ड इन टाईटली क्लोज नॉन मेटॅलिक कंटेनर्स. कुठे स्टोअर करायचं हे, टाईटली एअरटाईट कंटेनर्समध्ये, बिकॉज ही आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बघितलं काय आहे, हे डेलिक्वसंट आहे. ओके, डेलिक्वसंट आहे मीन्स इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह आहे. सी आता इथे काय होतं, इट्स सोल्युशन इन वॉटर ऑर इन अल्कोहोल, हे काय असतं, स्लाइटली टर्बिड असतं ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्सीक्लोराइड. बट दिस टर्बिडिटी डिसॲपियर्स विथ लिटिल ॲडिशन ऑफ HCl. आता ह्याच्यामध्ये काय होतं, झिंक क्लोराईड जे काही आहे, हे झिंक क्लोराईड मीन्स त्याचं सोल्युशन जेव्हा आता वॉटरमध्ये आपण त्याला डिझॉल्व करतो किंवा अल्कोहोलमध्ये जेव्हा आपण त्याला डिझॉल्व करतो तेव्हा ते काय असतं, स्लाइटली टर्बिड असतं ते. ओके, कारण तिथे काय होतं, झिंक ऑक्सीक्लोराईड तेव्हा तिथे फॉर्म होतं. देअर विल बी अ फॉर्मेशन ऑफ झिंक ऑक्सीक्लोराईड. बट वेन वी आर गोइंग टू ॲड HCl जेव्हा आपण इथे ॲड करतो, वेन देर इज लिटिल ॲडिशन ऑफ द HCl, दिस टर्बिडिटी जी काही आहे, ही टर्बिडिटी काय होते, डिसॲपियर होते. ओके, टर्बिडिटी आहे ही डिसॲपियर होत असते. सो इट शुड बी रिक्वायर्ड टू बी स्टोअर्ड इन द एअरटाईट कंटेनरमध्ये. हे काय करायचं असतं, आपल्याला स्टोअर करायचं असतं. देन नेक्स्ट प्रिपरेशन मेथड एकदम सिम्पल आहे. मेटॅलिक झिंक हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्ट करतो आपण तेव्हा, आणि H2 हायड्रोजन त्याच्यामधून इव्हॉल्व होतो आणि आपल्याला ZnCl2 मिळतं. देन इट शुड बी स्टोअर्ड इन द टाईटली क्लोज नॉन मेटॅलिक कंटेनर. Then next see its uses. This zinc chloride is also used as an antiseptic म्हणून सुद्धा यूज केलं जातं फॉर किलिंग द मायक्रो ऑर्गॅनिझम. देन ॲस्ट्रिंजंट्स टू द स्किन. ॲस्ट्रिंजंट्स काय करतात, दे कॉजेस प्रोटीन प्रेसिपिटेशन अँड ओके, सो इट इज ऑल्सो यूज ॲज ॲस्ट्रिंजंट्स टू स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. देन हे झिंक क्लोराईड आहे, हे माउथवॉशमध्ये सुद्धा वापरलं जातं. आता तुम्ही माउथवॉश बनवणार आहात मीन्स सेकंड इयरला सुटिक्समध्ये तुम्हाला आहे प्रॅक्टिकल, हे जे माउथवॉश असतं. आता तुम्ही माउथवॉश, कोलगेटचं माउथवॉश आहे, हिमालयाचं माउथवॉश आहे, और फेमस लिस्ट्रीन माउथवॉशसुद्धा आहे. माउथवॉश ते काय करता, तुम्ही गुळण्या करता त्याने तुम्ही त्याच्या, की जेणेकरून माउथ मीन्स टू डिओडराईज दॅट बॅड ओडर इन द माउथ. सो माउथवॉश प्रिपरेशनमध्ये झिंक क्लोराईड आहे हे वापरलं जातं. आणि झिंक क्लोराईडसोबत डायल्यूट HClसुद्धा यूज करतात आपण. म्हणजे काय यूज करतात तुम्ही, आता सेकंड इयरला हे प्रॅक्टिकल मीन्स नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी तुम्ही फार्मास्युटिक्स लॅबमध्ये माउथवॉश बनवणार आहात. तिथे तुम्हाला आहे माउथवॉश आहे, गार्गल बनवायचं आहे तुम्हाला, थ्रोटपॅड बनवायचं आहे, तर तिथे तुम्ही झिंक क्लोराईड आहे हे झिंक क्लोराईड माउथवॉशमध्ये ॲड करणार आहात. आणि डायल्यूट HCl आहे, दॅट डायल्यूट HCl ऑल्सो यू आर गोइंग टू ॲड. डायल्यूट HCl तुम्ही इथे का ॲड करणार आहात, कारण तिथे काय होतं, झिंक क्लोराईड जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा तिथे टर्बिडिटी होते, आणि टर्बिडिटीमुळे तिथे तो झिंक ऑक्सीक्लोराईड हा जो कॉम्प्लेक्स आहे तो झिंक ऑक्सीक्लोराईड कॉम्प्लेक्स फॉर्म होत असतो त्याच्यामुळे. आणि जेव्हा मग आपण तिथे डायल्यूट HCl ॲड करतो, तो डायल्यूट HCl काय करतो, सोल्युशन जे काही आहे आपल्याला ते सोल्युशन आपल्याला मग क्लिअर मिळतं, टर्बिड मिळत नाही सोल्युशन आपल्याला. त्याच्यासाठी मग आपण इथे काय ॲड करत असतो, डायल्यूट HCl मीन्स हायड्रोक्लोरिक ॲसिड जे काही आहे ते आपण इथे हे करतो मीन्स टर्बिडिटी तेव्हा काय होते, डिसॲपियर होते. देन इट इज ऑल्सो यूज इन अल्सर्स ऑल्सो. देन इट्स 10% सोल्युशन is used as a dentine desensitizer for teeth. I means टॉपिकल डेंटिन डिसेन्सिटायझर. टॉपिकल म्हणजे काय, तर क्रीम फॉर्ममध्ये तिथे तुम्हाला लावायला मीन्स सेन्सिटिव्हिटी असेल तर तिथे ज्या हिरड्या आहेत, गम्स आहेत, ओके हिरड्या आहेत, त्या गम्सना वरती लावायला झिंक क्लोराईड आहे हे दिलं जातं.
मार्केटमध्ये आहेत त्याचे फॉर्म्युलेशन, म्युकोसा वगैरे, ओराश्युअर वगैरे त्याच्यासारखं येतं ते. तर ते तिथे गमवरती तुम्हाला लावायला दिलं जातं मीन्स. ओके. देन इट इज ऑल्सो यूज ॲज अ माउथ वॉशेस फॉर इट्स अँटीसेप्टिक ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी. देन इट इज ऑल्सो यूज इन अल्सर्समध्ये, फिस्टुलाजमध्येच. देन पोडोडर्मॅटायटिस मीन्स स्किनवर काय होतं, फूट इन्फेक्शन होतं, इन्फ्लामेशन होतं फूटचं इन्फेक्शन होतं, इन्फ्लामेशन होतं फूटला. त्याच्यासाठी पण झिंक क्लोराईड आहे हे यूज करतात. ओके. सो हिअर आवर चॅप्टर, इथे आपला जो चॅप्टर आहे डेंटल प्रॉडक्ट्स, हा डेंटल प्रॉडक्ट चॅप्टर इथे आपला फिनिश होतो आहे. आत्ता आपण काय बघितलं, अगोदर स्ट्रोंटिनियम क्लोराईड बघितलं, त्याच्यानंतर आपण झिंक क्लोराईड बघितलं. झिंक क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे, ZnCl2. मॉलिक्युलर वेट काय आहे त्याचं 136.29. देन व्हॉट इज द सिनॉनिम फॉर झिंक क्लोराईड, बटर ऑफ झिंक. देन इट्स फिजिकल प्रॉपर्टी, इट्स अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, इट्स odorless, it's deliquescent, it is very soluble in the water and freely soluble in the 90% alcohol and glycerin. Then its preparation, how it is prepared, by heating metallic zinc with concentrated HCl. Then here what happen, evaluation of hydrogen complete. इथे काय होतो, हायड्रोजन पूर्णपणे इव्हॅल्युएट होतो. Then it should be stored in tightly closed non metallic containers. कुठे स्टोअर करायचा, नॉन मेटॅलिक कंटेनर्समध्ये. देन इट युजेस आर द अँटीसेप्टिक ॲस्ट्रिंजंट्स on skin and mucous membrane, and due to its antiseptic and astringent property it is used in the mouth washes and also used in ulcers, fistulas and pododermatitis. Then its 10% solution is used as a dentine desensitizer for teeth. 10% solution dentine desensitizer म्हणून टीथसाठी यूज केलं जातं. सो वी विल जस्ट क्विकली आपण रिवाईज करूया. आपण ह्या चॅप्टरमध्ये काय काय बघितलं. तर डेंटल प्रॉडक्ट्स आपला चॅप्टर होता. डेंटल प्रॉडक्ट्सची डेफिनेशन पण काय आहे, इम्पॉर्टंट आहे. देन डेंटलची ॲनाटॉमी बघितली आपण. सगळ्यात अप्पर मोस्ट लेअरला काय असतं, इनॅमल असतं. इनॅमल नंतर काय असतं, डेंटाईन असतं. ओके. डेंटिन नंतर काय येतं, पल्प येतो आणि मग सिमेंटम असतं. डेंटल प्रॉडक्ट म्हणजे काय, द प्रॉडक्ट विच आर यूज फॉर द क्लिनिंग, पॉलिशिंग अँड ट्रीटिंग द डेंटल कॅरीज. डेंटल कॅरीज मीन्स वॉट, कॅविटीज or desensitizing. They are called dentifrices. Then we had seen what is anti-caries agent, then cleaning agents, पॉलिशिंग एजंट्स, डिसेन्सिटायझिंग एजंट्स. याचा क्लास व्यवस्थित लक्षात ठेवा. अँटीकॅरीज एजंट्स कोणते आहेत, सोडियम फ्लोराईड आहे आणि स्टॅनस फ्लोराईड आहे. देन क्लिनिंग एजंट्स कोणते आहेत, कॅल्शियम फॉस्फेट डायबेसिक आहे आणि सोडियम मेटाफॉस्फेट आहे. देन पॉलिशिंग एजंट्स कोणते आहेत, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम पायरोफॉस्फेट. देन डिसेन्सिटायझिंग एजंट्स झिंक क्लोराईड आणि स्ट्रॉन्टियम क्लोराईड आहेत. देन अँटीकॅरीज एजंट्स व्हॉट दे डू, प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ द डेंटल कॅरीज. फ्लोराईडचा रोल बघितला आपण, काय येते, सोडियम फ्लोराईड NaF, त्याची केमिकल प्रॉपर्टीज मेथड बघितली, त्याच्यानंतर युजेस बघितले आपण त्याचे. देन स्टॅनस फ्लोराईड. ओके. स्टॅनस फ्लोराईड टूथपेस्टचा काय आहे, कंटेंट आहे हा. Then after this stannous fluoride we had seen polishing agent or dentifrices, that means calcium carbonate and diabasic calcium phosphate, sodium metaphosphate हे बघितले आपण. कॅल्शियम क्लासिफिकेशनमध्ये मीन्स एक्झामला जर तुम्हाला क्लासिफिकेशन आलं तर क्लासिफिकेशनमध्ये मग तुम्ही काय लिहायचं आहे, हा जो एजंट आहे कॅल्शियम कार्बोनेट तुमचा क्लिनिंग एजंट्स येणार. कॅल्शियम कार्बोनेट पॉलिशिंग एजंट येणार तुमचा. आणि क्लिनिंग एजंटमध्ये कॅल्शियम फॉस्फेट डायबेसिक आणि सोडियम बेटा फॉस्फेट येणार. दोघांचा रोल तसा सेमच आहे.
त्याच्यामध्ये आपण काय काय बघितले, कोणते एजंट्स बघितले. नेक्स्ट डेंटिफ्रायसिसमध्ये कॅल्शियम कार्बोनेट बघितलं. देन सोडियम मेटाफॉस्फेट, ओके. देन डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट बघितला. देन आफ्टर दॅट न्यू क्लास डिसेन्सिटायझिंग एजंट्स जे रिड्यूस करतात सेन्सिटिव्हिटी टू द टीथ. सो इन दॅट स्ट्रॉन्टियम क्लोराईड बघितला आपण आणि झिंक क्लोराईड बघितला. ओके. सो हियर अवर चॅप्टर डेंटल प्रॉडक्ट्स हा चॅप्टर इथे आपला संपतो आहे. सो इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, लेक्चरमध्ये कोणाला काही डिफिकल्टी असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. थँक्यू. हॅपी लर्निंग.